काही माइंडसेट झालेला आहे भारतीयांचा किंवा महाराष्ट्रातल्या काही गिर्यारोहकांचा की एव्हरेस्ट म्हणजे सगळं, तर हा माइंडसेट कसा चेंज करता येईल? कुठचीही अंधश्रद्धा घालवायला आतापर्यंत आपण काय केलं? पब्लिक एज्युकेशन. तेच करावं लागेल. माझ्यासारख्या लोकांनी अजून होकल व्हावं लागेल. पण गंमत अशी आहे की हरीश कापड्याने होकल झालं पाहिजे असं मी म्हणतो. त्याने सुरुवात केली तर बाकी त्यांना धीर येईल. कारण तो शेवटी सगळेच म्हणजे एव्हरेस्टवाले सुद्धा त्यालाच गुरु म्हणतात. आणि आता सॉलिड गंमत अशी आहे, एव्हरेस्ट क्लाइम केलेला हरीश कापडे कोणी माहिती नसतं भारतीय माणसाला, महाराष्ट्रीयन माणसाला. मला प्रचंड वाईट वाटतं त्या क्षणी की बाळा रे, तू उगाच गेलास हिमालयात आणि 40,000 रुपये वाया घालवले असं मला वाटतं. म्हणजे हरीश कपाडिया सारख्या माणसाला आज ब्रिटिश काउन्सिल म्हणा किंवा जगात एकही गिर्यारोहणाशी संबंधित संस्था नाही ज्यांनी हरीशचा सन्मान केलेला नाही. मी तुला छोटस उदाहरण देतो. रॉयल जिओग्राफिकल सोसायटी जी आहे लंडनची, एन्शंट, सगळ्या जगात मान्य, सगळ्यात थोर, ती फक्त एक्सप्लोरेशन म्हणजे त्यात माउंटेनिंग असं नाही, समुद्राचं असेल, साऊथ पोलचं असेल, एक्सप्लोरेशन या विषयावर जर लायक वाटला तर गोल्ड मेडल देते. ते दिलंच पाहिजे असा काही त्यांचा आग्रह नसतो आणि ते राणीच्या हस्ते मिळतं इंग्लंडच्या. भारतात फक्त 2 लोकांना मिळाले. पंडित नयनसिंग रावत 1928 होते आणि श्रीमंत हरीश कापडिया आत्ता 10 वर्षापूर्वी. तिसरा भारतीय नाही ते आज. इथेच सगळं. प्रिन्स अल्बर्ट मेडल हरीशकडे आहे. जेवढे अल्पाईन क्लब जगात आहेत त्या सगळ्याचा हरीश ऑनररी मेंबर आहे. त्यांना त्याची किंमत माहिती. आपल्या भारतात गिर्यारोहणातलं सर्वोच्च अवॉर्ड म्हणजे तेन्झिंग नॉर्वे जीवन गौरव पुरस्कार. तो सेंट्रलच्या द्रोणाचार्य पुरस्काराच्या लेवलचा आहे. त्याचा हरीश रेसिपिएंट आहे. बाकी जीवन गौरव महाराष्ट्रात आणि बाहेर किती मिळाले याची काही गणतीच नाही. ते असे 2-3 कपाटं भरू शकेल तो, एवढे असतील त्याच्यामध्ये. हा जो मान जगभर मिळतो हा आपल्यातल्या किती एव्हरेस्टरना मिळाला आहे कोणीतरी सांगेल का मला? कोहलींना सुद्धा नाही मिळाला. बरोबर, कर्नल कुमारला मिळाला पण तो एव्हरेस्टसाठी नाही मिळाला. कांचनजंगा लीड केली त्या काळी, ती सुद्धा सिक्कीम मधनं म्हणून मिळाला 77 साली. आणि सगळ्यात जास्त सन्मान त्याच्या 83 ला भारताचे सियाचीन सगळं ऑक्युपाय केलं. त्याच्यासाठी त्याचं ग्रेटेस्ट अप्रिसिएशन केलं गेलंय जगात. कुमार पोस्ट, त्याच्या नावची कुमार पोस्ट आहे आज तिकडे. तो मरून आज 3 वर्ष झाली पोस्ट आहे. हे कुठच्या एव्हरेस्टरच्या बाबतीत झालंय मला कोणी सांगू शकेल? साबणाच्या बुडबुड्यात का आयुष्य असणारी फिल्म हवी आहे का लाईफ टाईमची हवी आहे हे त्याचं जरी ठरवावं. आज जगात मग कोणीही गिर्यारोहक भारतात आला त्याची पहिली इच्छा असते मला हरीश कापड्याला भेटता येईल का. ते काय जगदीश दानावडेने एकदा डिक्लेअर केलं तो हे पीक चढलेला नाहीस, मग तो कोणी असतो समोरचा तो माणूस ते गपचूप मान्य का करतो? हे सगळे विचार करण्यात येतो. कशाला फेम म्हणायचं हे सुद्धा आपण ठरवायचं असतं. त्यातली तो अथॉरिटी मी लेमॅनने म्हणून उपयोग नाही रे. अथॉरिटी त्यातल्या जाणकाराने म्हटलं पाहिजे तो अथॉरिटी आहे. तर गंमत आहे. अरे आता माझ्या शेजारच्या घराला ऑब्व्हियसली गिर्यारोहण म्हणजे काय माहिती आहे. त्याला मी थोर गिर्यारोहक वाटणारच आहे. दरवर्षी 40 दिवस हिमालयात जातो. थोर असलाच पाहिजे. त्याची ती यार्डस्टिक आहे. बरोबर. पण त्याने मी हुरळून गेलं पाहिजे का? तर नाही असं माझं मत आहे. मी माणूसच आहे रे, संतविंद नाही. त्याने ऍप्रिशिएट केलं की मला बरंच वाटतं, काय वाईट नाही वाटत. पण मी त्याने खुश व्हायचं का? तर नाही व्हायचं. ज्या डकस्कॉट म्हणतो मला माझ्या घरी राहायला ये, आय टेक दॅट ॲज माय ऑनर. कारण त्याला नक्की माहिती आहे मी काय केलंय आणि तो मला राहायला बोलवतोय. माझं इंग्रजी चांगलं नाही, तो प्रयत्न करून माझ्या लेवलला इंग्रजी बोलतोय. दॅट इज माय अचिव्हमेंट. मार्टिन मोरान भारतात आला की फोन करतो, राजेश 2 दिवस दिल्लीला यायला जमेल का रे तुला, आपण भेटूया ना. 2 वर्षात भेटलो नाही. तो ज्या एक्सपिडिशनला मेला नंदादेवीला लॉन्च मध्ये त्या बाजूच्या पीकवर, त्या एक्सपिडिशनला याच्या आम्ही दिल्लीत 2 दिवस एकमेकाला भेटलो. काही काम नाही, नुसते मित्र भेटावेत तसे भेटलो. कारण त्याने मला स्कॉटलँडला त्याच्या घरी राहायला घेतलं होतं रे 2 दिवस. काय संबंध, कोण कुठचा राजेश गाडगिळ यार.
त्याला काय पडली आहे? मार्टिन मोरान एक ग्रेट नाव होतं तेव्हा गिर्यारोहणातलं. स्कॉटिश माउंटेनिअरिंग असोसिएशनचा तो तेव्हा प्रेसिडेंट होता. अरे आपल्यासाठी देव देव या पेडेस्टलवरचा म्हणत होता तो. व्हिक्टर सॉन्डर्सच्या घरी जाऊन मी माझ्या बापाचं घर असल्यावर का 8-8 दिवस राहतो. दिवसभराचा स्वयंपाक त्याने करायचा, रात्रीचा मी करायचा. आमचं अलिखित कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण त्याला इंडियन फूड आवडतं. मी त्याला पहिल्याच दिवशी सांगितलं, मी इथे पर्वत चढायला आलोय, तुझा स्वयंपाक करायला आलो नाही, ठीक आहे, रात्री परत आलो की तुझं दिवसभर मी बघेन. पण हे दिवस त्याच्या घरी फुकट राहायचं ही हिंमत माझ्यात आली कुठून? तर तिथून आली. त्याला मित्र म्हणायची ताकद मुळात माझ्यात आली कुठून? व्हिक्टर सॉन्डर्स मित्र आहे, केवढी वेगळी गोष्ट आहे. घाबरायला होता विचार केला. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये तुमच्यासारख्या गिर्यारोहकांनी त्यांच्याकडून जे काही शिकलंय हे अफलातून प्रचंड शिकलंय. म्हणजे पुढच्या पिढीचे जे गिर्यारोहक आहेत हे यांनी ह्या गोष्टी खरोखर चांगल्या पद्धतीने उचलल्या पाहिजेत आणि शिकल्या पाहिजेत. ही म्हणजे तळमळीची भावना आहे. कारण की गिर्यारोहक आज जेवढ्या पद्धतीने इंडियन हिमालयाज मध्ये जातात किंवा फॉर दॅट मॅटर जे 8000 मीटरच्या पीक साठी जातात, सो हे जे काही नवीन एक्सप्लोरेशन करणं गरजेचं आहे. आणि खरोखर म्हणजे आपल्याकडे कदाचित मी आजही असं म्हणेल, म्हणजे तुम्ही जे काही केलेलं आहे, तुम्ही जे काही एक्सप्लोरेशन केलेलं एवढ्या गेल्या 20, 25, 22, 25 वर्षामध्ये अजूनही खूप आहे एक्सप्लोर करायला, प्रचंड आहे इनफॅक्ट. सो याच्याकडे कोणाचंच लक्ष जात नाहीये. आणि हे आपण म्हणजे आपल्याला शेवटी कदाचित आपली कुठेतरी म्हणजे तुमच्यासारख्या गिर्यारोहकांची कुठेतरी जबाबदारी आहे असं मी हक्काने म्हणेल की हे आपण पास ऑन केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? मुख्य आम्हाला कळलं पाहिजे की पास ऑन करायला आम्हाला काय करायला हवंय, ही पहिली गोष्ट. आम्ही कमी पडतो याच्यात काय वादच नाही ते पोचलंच असतं नाही मला. हे पोचलं नाही याचा अर्थ आम्ही कमी पडतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना की काय माहितीये, ह्या क्षेत्रात टँजिबल गेन्स काही नाहीयेत. आजच्या पिढीला टँजिबल गेन्स दिसल्याशिवाय त्याच्यात रस वाटत नाही. म्हणजे जसं सामाजिक संस्थात म्हणतात की बाबा इथे मिळवायला काय नाही, तुझंच सगळं खर्च होणार आहे, आता काम करायचं तर कर, तशातला प्रकार आहे. थोडक्यात परत आपण त्या वलयाकडे आलो. नाहीच आहे. तर हे फक्त जमेल त्या मार्गाने. म्हणजे आता पाणंदे सर पुस्तकं लिहितात, हरीश पुस्तकं लिहितो, व्याख्यानं देतो, मी असं तुझ्यासारख्यांशी बोलतो, अजून कुठचा तरी माणूस वेगळा काय बदल. कदाचित आम्ही याच्यात पुरे पडत नाही किंवा आमचे प्रयत्न, आमचे रस्ते आम्ही पूर्ण परस्यू करत नाही, किंवा आमचे रस्ते चुकत आहेत. काहीतरी कारण नक्की अॅनालाइज करायला पाहिजे, नो डाऊट. आणि आम्हीच करायला पाहिजे, दुसऱ्या कोणी नाही होणार ते करू. पण गंमत अशी आहे की आत्ताच्या पिढीच्या हातात असलेला मर्यादित वेळ. आता पैसा पैसा इज नॉट अ इश्यू, वेळच नाहीये. तू सॉफ्टवेअर मध्ये काम करणार कुठच्याही मुलाला विचारलं 40 मोहिमेला येणार, तो आधीच झडक म्हणजे फीचं नाव पण नाही विचारतो, झेडकावून टाकतो, अहो सर एवढी सुट्टी नाही मिळत. आणि ती वस्तुस्थिती आहे. आणि सुरुवातीपासूनच आजच असं नाही, एक्सप्लोरेशन करणारी माणसंही कमीच होती नंबर्स मध्ये. ओके, दे वर नेव्हर इन मेजॉरिटी, ऑलवेज अ मायनॉरिटी. पण त्या मायनॉरिटी बद्दल उरलेल्या मेजॉरिटीला जो रिस्पेक्ट होता तो आज नाही. याचा अर्थ ती मायनॉरिटी जरी कुठे कमी पडली आहे किंवा मेजॉरिटीला त्याचं महत्व वाटेल असं झालंय. मी म्हटलं स्वतः स्पॅन 10 वर्षाचा असल्यामुळे 10 वर्षाला पुरतील एवढी चॅलेंज माझ्याकडे ऑलरेडी आहेत. एव्हरेस्टचेच 1 वर्ष झालं, अजून 8000 2 वर्ष झाली, उरली 7, त्यातली 2-3 रुटीन मध्ये गेली, उरली 5, तर 25-30 ऑप्शन आहेत माझ्याकडे. मला गरजच नाही ना नवीन एरियाची. हेही असू शकतं. यू नेव्हर नो द रिअल रिझन. आपण शेवटपर्यंत सांगत राहायचं. आम्ही जाणीवपूर्वक हा प्रयत्न दरवर्षी करतो की टीम मध्ये एकतरी नवीन माणूस असावा की जो आजपर्यंत एक्सप्लोरेशनला आलेला नाही. सो इफ ही लर्न्स ही विल डू समथिंग आउट ऑफ. कधी यश येतं, कधी येत नाही. तुझं उदाहरण घे, 2004 साली तुला बोलावलं होतं जेव्हा स्पितीत आपण गेलो होतो त्या नवीन पीक्स. त्याच्यानंतर तू क्लाइम्बिंग केलंस ना पुढची काही वर्ष, शिवलिंगचा रूट केलास. दॅट गेव अस प्लेजर टू सी यू ग्रोईंग. ही जी गंमत मिळाली आम्हाला त्याच्यात, येस त्याला नेला ते चांगलं झालं की नाही बघ त्याने हे केलं. नाहीतर तू तिथेच घुटमळत राहिला असतात त्या सर्कलमध्ये.
अगदी बरोबर. नाहीतर ते चुकीचं नसतं पण चांगलंही नसतं. ते चांगलं तुझं का झालं ते या कारणामुळे झालं असं मी मानतो. 2005 साली तू आमच्यावर त्या मैत्री एक्सपिडिशनला आलास. सी हाऊ मेनी थिंग्स यू लर्न आउट ऑफ इट. इंडो अमेरिकन जॉईंट एक्सपिडिशन होती. अदरवाईज ह्या गोष्टी मला पुढे कळायलाच नसत्या. 2 वॉकिंग स्टिक का वापरायचं आपण सगळे तिथे शिकलो ना, तू पण आणि मी पण. That's something you learned out of it and you used it for the whole life next to it. ही मजा आहे. प्रॉब्लेम असा होतो आपण त्याच्या पुढे नाही जाऊ शकत. तुला गंमत सांगतोय म्हणजे कसं आपल्याकडे गंमत असते. IMF ने ना एक काही वर्षापूर्वी एक उपक्रम चालू केला की बेस्ट एक्सपिडिशनला अवॉर्ड द्यायचा. लागलीच 3 वर्ष आम्हाला मिळालं, 4थ्या वर्षापासून अवॉर्डच बंद झालं. आता काय करायचं याला? नवीन एक्सप्लोरेशनच नाहीये कोणाकडून. मग आता मी काय करू झालाय का, माझा दोष आहे का? कर की. पण मी म्हणतो तसं आपण सांगत राहायचं न कंटाळता करत राहायचं. एखाद्याला करावंसं वाटलं तर तो ते पुढे जाईल. काय नाही दॅट्स ओके. आपल्याला त्यात काही क्षमता आहे का ते बघायचं. आपण करतोय ना अजून करत राहायचं. म्हणजे आता माझ्या फिजिकल ते काय 25वी स्टेज तर नक्की राहिलेली नाही. ओके बट आय ट्राय अँड कॉम्पन्सेट इट इन माय एक्सपिरियन्स. मी इतर लोकांना जास्ती कामाला लावतो. अचिव्हिंग द गोल इज इम्पॉर्टंट. वेदर आय रीच देअर ऑर नॉट इज नो मोर इम्पॉर्टंट फॉर मी. सुदैवाने अजून मी पोचतोय, उद्या पोचीन असंही नाही, पण म्हणून माझा रस कमी नाही होणार. कारण मला एक्सप्लोरेशन मध्ये इंटरेस्ट जास्त आहे त्या पीकवर पोहोचण्यापेक्षा. हे जोपर्यंत मी समोर त्याला इन्कल्केट करत नाही ना तोपर्यंत त्याचं प्रोग्रेशन होणार. कसं करायचं मला अनफॉर्च्युनेटली माहिती.